कुरुंदवाड शहराच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये उघडकीस आलेल्या भानामती सदृश प्रकाराने शहरात मोठी राजकीय आणि सामाजिक खळबळ माजली आहे। या घटनेचे स्वरूप आता अधिक गंभीर झाल्याचं स्पष्ट झालंय। मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मध्ये तब्बल 20 वेगवेगळ्या ठिकाणी आक्षेपार्ह वस्तू सीमेवर टाकण्यात आल्या होत्या। सर्वात धक्कादायक म्हणजे हा प्रकार रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास घडल्याचं बोललं जातंय। प्रभाग क्रमांक 2 आणि 3 च्या सीमेवरून या वस्तू टाकल्या जात असताना काही महिलांनी या दोन अज्ञात युवकांना मोटरसायकलवरून येऊन हा प्रकार करताना प्रत्यक्ष पाहिल्याचं सांगितलं जातंय। काही तरुणांच्या नजरेस या वस्तू आल्यानंतर तरुणांनी त्या उघडून पाहिल्यावर त्यात त्यांना एका मातीच्या लहान मडक्यास तोंडावर हिरवे कापड बांधून त्याला निळ्या लाल दोऱ्यांनी बांधून काळ्या कापडात बांधून टाकले होते। त्याचा व्हिडिओ समोर आला आहे। हा जादूटोणाचा प्रकार उघडकीस येताच प्रभाग क्रमांक 2 मधील तरुण संतप्त झाले। त्यांनी तातडीने एकत्र येत या सर्व 20 ठिकाणच्या वस्तू गोळा केल्या। पुढील अनर्थ टळावा आणि हा अंधश्रद्धाचा प्रकार नष्ट व्हावा या उद्देशानं गोळा केलेल्या सर्व वस्तू त्यांनी कुरुंदवाड जवळ नदीच्या प्रवाहात सोडून दिल्या असल्याचं सांगितलं जातंय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या कृत्यामुळे प्रभाग क्रमांक 2 आणि 3 मधील मतदारांमध्ये तीव्र संताप आणि संशय निर्माण झाला आहे। विरोधी उमेदवाराला हरवण्यासाठी किंवा मतदारांवर मानसिक दबाव आणण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असल्याचा कयास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय। रात्रीच्या वेळी हा प्रकार करणारे 2 युवक कोण होते याचा तपास करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार। सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 91 58 66 89 89 आणि 99 60 88 88 33।